त्यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आले। नमस्कार, जूनच्या शेवटी सर्व शेतकऱ्याला खुशखबर। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संबंधीचे असंख्य अपडेट या सध्या आलेले आहे, परंतु यामध्ये शेतकरी भ्रमित झाला आहे की कर्जमाफी पूर्णपणे शेतकऱ्याला झालेली आहे किंवा झालेली नाही। शासनाने नेमकी यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे आणि राज्य शासनाच्या वतीने सध्या स्थितीमध्ये आता काय निर्णय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफी ही झालेली आहे, परंतु काही बाबी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला व्हिडिओ महत्त्व असल्या कारणामुळे कुठेही स्किप करू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी 2026 चा अर्थसंकल्प सादर केला असून 12 जिल्ह्यातील थकीत पीक कर्जांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट माफी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। 50% शेतकरी या निर्णयामुळे आनंदी असले तरी सुमारे 25 लाख शेतकरी तांत्रिक निर्णयामुळे अपात्र ठरण्याची भीती आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सध्या बँकच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या। सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी मर्यादित असून ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेल्या मुदत कर्जाला ही योजना लागू नाही। बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जर तुमचे पीक कर्जाचे देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला या 2 लाखाच्या माफीचा फायदा मिळणार नाही। बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्याला अत्यंत खुशखबर आहे। तुमचे खाते कॅश, क्रेडिट किंवा सीसी अकाउंट असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस किंवा ज्वारी यासारख्या पिकासाठी बँकेने दिलेली रक्कम असते। लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणे आवश्यक आहे। मुदत कर्जाचे हप्ते थकलेले असले तरी शेतकऱ्यांनी ते या योजनेत बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये, कारण ही योजना केवळ पीक उत्पादकासाठीच आहे। या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख ठरवली असून त्या दिवशी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये असणे अनिवार्य आहे। यासाठी तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 पूर्वी घेतले असायला हवे, जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाले ते थकीत धरले जाईल। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 च्या नंतर उचललेले आहे त्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा फायदा तांत्रिक कारणास्तव मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या बाबी लक्षात घेत चला आणि ही सर्वात मोठी महत्त्वाची बाबी आहे। दुर्गम भागातील गडचिरोली आणि गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपये कर्ज माफ होण्यासाठी आधार प्रमाणित करणे अत्यंत महत्त्वाची बाबी आहे। मित्रांनो, आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून कर्ज काढून ठेवलेले आहे आणि 1ही रुपया भरलेला नाही त्यांचा 7/12 या योजनेमुळे पूर्णपणे कोरा होणार आहे। धन्यवाद।